स्नेहल। स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपी मराठीमध्ये। तर आज ना आपण गवारची चमचमीत अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी पाव किलो गवार घेतली आहे। गवार ही मी स्वच्छ धुवून याप्रमाणे अशी चिरून घेतली आहे। लक्षात ठेवा, कोणतीही फळभाजी ही चिरण्याआधी ती अति स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच ती चिरून घ्यायची। आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल हे छान असं गरम होऊ द्यायचं। तेल हे गरम झालं की यामध्ये एक पाव चमचा राई घालायची। राई ही तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं। जिरं सुद्धा छान असं फुलू द्यायचंय आपल्याला। आता यामध्ये कढीपत्ता घालूयात। 7 ते 8 पानं घालायची फोडणीमध्ये। थोडी कोथिंबीर घालायची। आता ना यामध्ये आता आपण कांदा घालूयात। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे हे बारीक असे चिरून घेतले आहेत। कांदा हा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याचा रंग हलकासा बदलला पाहिजे। गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा हा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। आपला कांदा हा परतून होतोय तोवर जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब नसाल केला तर प्लीज पटापट सबस्क्राइब करा। ते अगदी फ्री आहे। सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। आता 1 मिनिट मंद आचेवरती कांदा हा छान असा परतून घेतला की मस्त असा तो मऊ झालाय। तुम्ही पाहू शकता हलका त्याला गुलाबी रंगही आला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि आलं लसूणची पेस्ट ही आपल्याला कांद्यासोबत छान अशी मिनिटभर परतून घ्यायची। याने ना त्याचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जाईल। आलं लसूणची पेस्ट ही ना मी मिनिटभर मस्त अशी परतून घेतली आहे। आता या स्टेजला यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धणेपूड। आता सर्व मसाले छान असे परतून घेऊयात आपण। तर हे ना थोडंसं सुकं झालंय। यामध्ये आता आपण थोडं पाणी घालूयात, जेणेकरून मसाले हे जळणार नाही। फार नाही, थोडंच पाणी घालायचंय। तर हे छान परतून घ्यायचं। आता ना यामध्ये आपण टोमॅटो घालूयात। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक असा चिरून वापरत आहे। तेही छान मिसळून घ्यायचा टोमॅटो आपल्याला मसाल्यांसोबत। छान असा एकजीव करून घ्यायचा। आता ना यामध्ये चिरून घेतलेली गवार घालूयात। थोडं पाणीही घालायचंय, जे ते 1 कप एवढं पाणी घालायचंय आपल्याला। छान ढवळून घ्यायचं पुन्हा एकदा, एकजीव करायचं संपूर्ण जिन्नस। साधी, सोपी आणि झटपट ही भाजी बनवून तयार होते। टिफिनसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे। आता ना यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि तेही छान असं मिसळून घेऊयात यामध्ये। मीठ हे छान असं मिसळून घेतलं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि गॅस लो टू मीडियम ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे ना जवळजवळ 7-1 मिनिटे झाली आहेत। तर झाकण काढूयात। वाह, छान असं तेल सुटलंय भाजीला साईडने। आता पळीने भाजी पुन्हा एकदा छान अशी मिसळून घ्यायची, छान एकजीव करून घ्यायची। आता वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि ती ही भाजीमध्ये पुन्हा पळीने ढवळून घ्यायची। आपली गवारची चमचमीत रस्सा भाजी ही तयार आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात। तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा।